श्री गुरुचरित्र अध्याय 24। त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विंशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारून आम्हासी निरोपावे दाताराम। शिष्य वचन परिसोनी सांगते झाले सिद्ध मुनी, ऐकतु वत्स नामकर्णी गुरुचरित्र अभिनव। ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता गुमसी स्थानी, निंदा करी आपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत। ज्ञानवंत श्री गुरुमूर्ती विश्वाच्या मनीचे ओळखती, नराधिपासी सांगती निंदा करीतो म्हणोनी। श्री गुरु म्हणती ते वेळी निघावे आजची तात्काळी, त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीस। ऐकोनी राजा संतोषला नाना अलंकार करिता जाहला, अति अश्व पाय दळा शृंगारिले तये वेळी। समारंभ केला थोरू आंदोळी कात वैसवी श्री गुरु, नाना परिवादंतरे गीत वाद्य सहित देखा। ऐसे परी श्री गुरु मूर्ती दया कुमसी ग्रामासी जाती, त्रिविक्रम महायती करीत होता मानस पूजा। मानस पूजा नरहरीसी नित्य करे भावेसी, स्थिर नवे तया दिवशी मानसी मूर्ती नरकेसरेची। चिंता करी मनीयती कापानये मूर्ती चित्ती, वृथा जाहले तप सामर्थी काय करणे म्हणतसे। बहुत काळ आराधिल कापा नरसिंह उपक्षिले, तप फळ वृथा गेले म्हणून चिंती मनात। इतुके होता अवसरी श्री गुरु ते देखिले दुरी, येत होते नदी तीरी मानस पूजेचे मूर्ती रूपे। सर्व दळदंडधारी तयांत एक रूप नरहरी, भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला। साष्टांगी नमोनी जाऊनी लागे श्री गुरुचरणी, सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप। समस्त रूप एके परी दिसताती दंडधारी, कवण लघु कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा। भ्रमित झाला तये वेळी पुनरपि लागे चरण कमळी, ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्तीच तू जगद्गुरु। न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन, निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामिया। तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आमा गुरुनाथा, चर्मचक्षु करून आता पाहून शक्य म्हणतसे। तू व्यापक सर्वं भूती नरसिंहमूर्ती झालासी यती, श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एक रूप। कवणाते नमू आपण कवणा पुढे धावू करुणा, त्रयमूर्ती तुझी ओळखे खूण निज रूपे व्हावे स्वामिया। तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी, आजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी। तू तारक विश्वासी म्हणून भूमी अवतरलासी, उद्धाराया आमासी दावी विश्वरूप चिन्मय। ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी, श्री गुरुमूर्ती संतोषी जाहले निजमूर्ती एक। व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सकळी, तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्त वरद। श्री गुरु म्हणती यतीसी नित्य आमा निंदा करीसी,
दंभ दंभ नाम ऐसी म्हणसी तू मंदमतीने, या कारणे तुझ पाशी आलो तुझ्या भक्तीसी, पूजा करीसी तू मानसी श्री नृसिंह मूर्तीची. दंभ म्हणजे कवणे परी सांग आता सविस्तारी, तुझे मनी वसे हरी तोची तुझ निरोपील. ऐकून श्री गुरुचे वचन यतीश्वर करी नमन, क्षमा करी सद्गुरु राणा. अविद्या स्वरूप आपण एक, तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुझी होसी. मज वेष्टोनी अज्ञानेसी माया रूपे वर्तवेसी. माया मोह अंधकारी बुडालो अविद्या सागरी, नोळखे परमात्मा निर्धारी दिवांद झालो स्वामी. ज्योती स्वरूप तू प्रकाशी, स्वामी माते भेटलासी. क्षमा करणे सेवकासी, उद्धारावे दातारा. अविद्या माया समुद्रात होतो स्वामी आपण पोहत, नदीसे पैल पार अंत बुडतसे स्वामी. ज्ञान तारवी वैसमुनी, करुणा वायू प्रेरुनी, पैल धडी निज स्थानी पाववी स्वामी कृपा सिंधू. तुझी कृपा होय जासी, त्यासी कैंचे दुःख दोषी. तोची जिंकी कळी काळासी, परमार्थी ऐक्य होय. पूर्वी कथा ऐको श्रवणी, महाभारती विस्तारोनी. दाविले रूप अर्जुना नयनी, प्रसन्न होऊनी तयासी. तैसे तुम्ही आजी मज दाविले स्वरूप निज, अनंत महिमा तुझी चोज भक्त वत्सला गुरुनाथा. जय जया जगद्गुरु तू तारक भवसागरू, त्रयमूर्तीचा अवतार नरसिंह सरस्वती. कृतार्थ झालो आजी आपण, दर्शन जाहले तुझ चरण. न करिता सायास प्रयत्न, भेटला रत्न चिंतामणी. जयसी गंगा सगरांवरी, कडे करी भवसागरी. जयसा विष्णू विदुरा घरी, आला आपण कृपावंत. भक्तवत्सल तुझी कीर्ती, आमा दाविली प्रचिती. वर्णावया नाही मती, अनंत महिमा जगद्गुरु. येणे परी श्री गुरुसी, करी स्तोत्र बहुवसी. श्री गुरुमूर्ती संतोषी, दिदला वरतये वेळी. वरदेती त्रिविक्रमासी, तुष्टलो तुझ्या भक्तीसी. तुझ सद्गती होईल भरवसी, पुनरावृत्ती नाही तुझ. तुझा लादेल परमार्थ, होईल ईश्वरी ऐक्यता. ऐसे म्हणून श्री गुरुनाथ, निघाले आपुले निजस्थान. वर देऊनी भारतीसी, राहविले ते कुमसीसी. क्षण न लागता परियेसी, आले मागुती गाणगा पुराण. सिद्ध म्हणे नामधारका, श्री गुरु महिमा ऐसी ऐका. त्रयमूर्ती तोची देखा, नररूप वर्ततसे. ऐसा परम पुरुष गहन गुरु, त्यात जे का म्हणती नरू. तेची पावती यमपुरू, सप्त जन्मवरी देखा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू, गुरुची होय गिरिजारमण. वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध. या कारणे श्री गुरुसी निश्चयावे, त्रिमूर्ती ऐसी. विश्वासा माझिया भुलासे, लीन व्हावे श्री गुरुचरणी. अमृताची आरवटी घातली असे गोमटी, ज्ञानी जन भरती घोटी. गुरुचरित्र कामधेनु, गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून. भक्तिपूर्वक ऐकती जन, लाधे पुरुषार्थ चतुर्विध.
इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विंशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु। ओम संख्या 50। श्री ज्ञानकांड समाप्त। यथार्थ श्री गुरुचरित्र त्रिविक्रम भारतीला नृसिंहाचे विश्वरूप दर्शनम नाम अध्याय 24। त्रिविक्रम भारतीला नृसिंहाचे दर्शन। नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, महाराज, मला पुढील कथा विस्तारून सांगा, मला फार उत्सुकता लागलेली आहे। शिष्याचे वचन ऐकून सिद्ध मुनींनी कथा सांगावयास सुरुवात केली। ते म्हणाले, हे नामधारका वत्सा, हे गुरुचरित्र फार अभिनव आहे, तू नीट लक्ष देऊन ऐक। त्रिविक्रम महामुनी मनोमन श्री नृसिंह सरस्वती स्वामींना हा संन्यासी दांभिक आहे, ढोंगी आहे असे म्हणून त्यांची निंदा करू लागला। श्री गुरुमूर्ती अंतर्यामी असतात, ते साऱ्या विश्वाच्या मनाचे भाव जाणतात। श्री गुरु महाराज म्हणाले, हे राजन, आपल्याला कुमसी ग्रामी त्रिविक्रम भारती मुनींना भेटावयास तत्काळ जावयाचे आहे। हे वचन ऐकून राजा अति हर्षित झाला। पालखीची सजावट केली, रोषणाई केली, हत्ती घोडे पायदळ सैन्य सज्ज केले। श्री गुरु माऊलींना पालखीत बसविले व वाजत गाजत गीत गात मोठ्या थाटात कुमसी ग्रामी गेले। तेव्हा त्रिविक्रम महामुनी मानस पूजा करीत होता। तो मनाने नरहरीला श्री नृसिंहाला मनोभावे पूजित असे, परंतु त्यावेळी नृसिंहाची मूर्ती मनात स्थिर होत नव्हती। त्यामुळे तो मुनी चिंतित होता, नृसिंहाची मूर्ती स्थिर का होत नाही? माझे तप सामर्थ्य सर्व व्यर्थ गेले। बरीच आराधना केली तरी माझी उपेक्षा का केली? माझे तपफळ व्यर्थ गेले। तितक्यात गुरुमूर्ती दुरून येताना मुनीने पाहिले। गुरुमूर्तीत मुनींनी नरहरीचे रूप पाहिले। तेव्हा तो विस्मित झाला, हात जोडून सामोरा झाला व साष्टांग नमस्कार करून गुरुचरणावर लोळण घेतले। सर्व ठिकाणी मुनींना दंडधारी गुरुमूर्ती दिसू लागले। त्रिविक्रम भारती भ्रमित झाला, पुन्हा महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले व म्हणाला, हे स्वामी, ब्रह्म विष्णू चंद्रमौळी तूच आहेस, त्रिमूर्ती तूच आहेस। तुझे स्वरूप ज्ञान मला कळत नाही। अज्ञानाच्या अंधकारात मी बुडालो आहे, माझ्यावर कृपा करा। तुझे स्वरूप या डोळ्याने पाहणे शक्य नाही। सर्व भूतलावर तूच व्यापक रूपात स्थिर आहेस। तूच नृसिंह मूर्ती आहेस, तूच त्रिमूर्ती रूप आहेस। ही खूण मी ओळखली। बहुत काळ तप केले, मानस पूजा केली, त्याचे फळ आज मिळाले। आज मला प्रत्यक्ष नृसिंहाचे दर्शन घडले। तू विश्वाचा तारणहार आहेस। मानवाचा उद्धार करण्यासाठी या भूमीवर तू जन्म घेतलास। सगुण रूपाचे दर्शन झाले तरी चिन्मय दर्शना वाचून उद्धार नाही, मुक्ती नाही। तरी मला हे स्वामी विश्वरूपाचे अर्थात जड विश्वाचे दर्शन घडवावे। अशा प्रकारे मुनींनी महाराजांची स्तुती केली। महाराजांना संतोष झाला। मुनींना समोर सैन्य दिसू लागले, त्यामध्ये श्री गुरु त्यांना चंद्रमौळी समान दिसू लागले। श्री गुरु स्वामी म्हणाले, हे मुनी, माझी तू सतत निंदा करतोस, मंदमतीने मला दांभिक म्हणतोस, म्हणून तुझ्याजवळ आलो। तू नृसिंह मूर्तीची मानस पूजा करतोस, दंभ म्हणजे काय? तुझ्या मनात हरीची मूर्ती काय आहे ते तू मला सांग। मुनी म्हणाले, हे सद्गुरु राणा, मला क्षमा कर। तू विश्वाचा तारक आहेस, तू त्रिमूर्तीचा अवतार आहेस। मी अज्ञानी आहे, मी माया मोहात अंधकारात बुडालो आहे, मी डोळे असूनही आंधळा झालो आहे। हे देवा, तू ज्योती स्वरूप प्रकाशी आहेस, मला क्षमा कर, माझा उद्धार कर। मी अज्ञान सागरात बुडालो होतो, मला पैल तीर दिसत नव्हता। मला ज्ञानरूप नौकेत बसवून पैल तीरावर पोहोचवावे। ज्याच्यावर तुझी कृपा झाली त्याला दुःख ते कसे असणार?
महाभारतात अर्जुनाला तूच विराट रूपाचे दर्शन दिलेस, तसे तुम्ही या पामराला आपले निज स्वरूपाचे दर्शन करवावे. तुझ्या दर्शनाने मी कृतार्थ झालो आहे. विनासायास तुझे दर्शन झाले. जसा शाप दग्ध सगर पुत्रावर गंगा येऊन तिने त्या पुत्रांचा उद्धार केला, जसा विष्णू विदुरा घरी आला, तशीच तुम्ही आम्हाला प्रचिती दाखवली. अशा प्रकारे मुनींनी गुरु महाराजांची स्तुती सुमने गायली. महाराजांना अतिसंतोष झाला. ते म्हणाले, हे मुनी, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो. तुला सद्गती मिळेल, तुला पुनर्जन्म नाही, तुला परमार्थ लाभेल, ईश्वराशी एकरूप होशील, असा आशीर्वाद देऊन गुरुनाथ आपल्या निजस्थानाला प्रस्थान करते झाले. असा हा गुरुमहिमा आहे. ते नररूपात असले तरी प्रत्यक्ष त्रिमूर्तीचा अवतार आहेत. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्तभाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 24. ओम तत्सत.